पक्षाविरोधी कारवाई करत असल्या कारणाने आमच्याकडे हे सर्व निर्णय पक्षप्रमुख घेत असतात, नेते घेत असतात। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेबांच्या आदेशाने हकालपट्टी झालेली आहे। आमच्याकडे आदेश चालतो, आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला प्रश्न विचारू शकत नाही। हकालपट्टी म्हणजे हकालपट्टी, विषय संपला। कालपर्यंत संजय राऊतांचे राईट हँड म्हणून ओळखले जात होते, त्याच सुधाकर बडगुजरांवर हकालपट्टीची वेळ नेमकी पक्षावर का आली? काय आता त्यांना काही आतल्या गोष्टी कळायला असतील, इथं राहून समोर मेसेज बाबा काय ज्या ज्या काही गोष्टी चुकीचं काम झालेलं असेल म्हणून हकालपट्टी झाली असेल। तुमच्या काही तक्रारी होत्या का? नाही, आम्ही काही तक्रारी करत नाही, आम्ही काम करत असतो। आपण जे सांगितलं की आपण जे म्हणत होता काल जे आरोप करत होते की इतरही अनेक लोक नाराज आहेत पक्षात। नाही, बाकीचे लोक आमच्या संपर्कात आहे, काही कोणी नाराज नाही। आम्ही सर्व लोक आमच्या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांची संपर्कात आहोत आणि आमच्या पक्षाचं काम करत राहू। सलीम कुत्ता प्रकरण दाबण्यासाठी ते पक्ष बदलते असं म्हणतात। अहो, या भारतीय जनता पार्टी जेव्हा या सलीम कुत्तावर ओरडत होते, सिरियल लावली होती मीडियामध्ये, आणि तेच लोक त्यांना आता गोड लागायला लागले। म्युन्सिपल कर्मचारी सेनेचा प्रश्न हा 10 वर्षापासून पेंडिंग आहे, त्याच्या नावाखाली जाऊन तुम्ही पक्ष प्रवेशाचं कट कारस्थान केलं असेल, असं हकालपट्टीवरनं जाणवतं। आताच आमच्या संजय राऊतांचा फोन आला, सहसंपर्क प्रमुखांना फोन आलेला आहे। संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत, फोन हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेला, ते आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झालेली आहे। आत्ताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता। त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले। आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी, सुधाकर बडगुजर यांनी नाराजी जाहीररित्या बोलून दाखवलेली होती आणि त्याच्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पक्षविरोधी वक्तव्य केल्यानं बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे।